नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आणि मोठ्या संघर्षानंतर अखेर विमा कंपनीने पीक विमा वाटपाचा प्रक्रिया सुरू केलेला आहे। हा व्हिडिओ मी हातात धरून बनवतोय कारण हा स्टँड आहे तो वारा सुटल्यामुळे पडतोय। तर व्हिडिओ माहितीपूर्वक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यासाठी एकूण 336 कोटी रुपयाच्या पीक विमा वाटपास मंजुरी दिली आहे। यापैकी पहिल्या टप्प्यात साधारणपणे 263 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण करून आणि त्याचे लॉट तयार करून 28 जुलैपासून म्हणजे मागील 2-3 दिवसापासून प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा लढा द्यावा लागला होता। विमा कंपनीकडून या प्रक्रियेला खूप विलंब झाला होता, परंतु अखेर पाठपुराव्याला यश आलेले आहे। 2 दिवसापासून विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले होते आणि लगेच पैसेसुद्धा बँकेत क्रेडिट होण्यास सुरुवात झालेली आहे। मागील 2 दिवसापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे का? मॅसेज करत चला, कमेंटमध्ये सांगत चला। जर रक्कम जमा झाली असेल तर कमेंट नक्की करा। तसेच लातूर जिल्ह्यातील प्रक्रिया ही लवकरच सुरू होण्याच्या स्थितीमध्ये दिसून येत आहे। तेथेही कॅल्क्युलेशनचे काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर जिल्ह्यातील मोठ्या रकमेला मंजुरी मिळणे आणि प्रत्यक्ष वितरण सुरू होणे ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे। ही फक्त धाराशिव जिल्ह्याचं मी सांगतोय। विम्याचे लॉट क्रिएशन झाल्यामुळे आता पैसे थेट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास अडथळा उरलेला नाही। अडथळा येणार नाही, DBTच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे खात्यात येऊ शकतात। धाराशिवची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता लातूर आणि इतर शेजारीच्या जिल्ह्यातील प्रलंबित विम्याचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता दिसून येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ मी कॅमेरा हातामध्ये घेऊन व्हिडिओ बनवलेला आहे कारण हा स्टँड 2 वेळा पडलेला आहे आणि हा मोबाईल हा झेलू शकला नाही। असा हलून शेवटी हा पडला होता, वारं सुटलेला आहे। तर ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचू शकता। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।